नमस्कार, मी ऋतुजा. आपल्या मराठी YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. माझ्या पाठीमागे इतकी हिरवळ आणि इतका सुंदर निसर्ग बघून तुम्हाला समजलंच असेल, की मी गावी आहे. आम्ही सगळे कुटुंबीय म्हणजे आम्ही सगळी भावंड गावी एकत्र आलोय आमच्या एका आवडत्या सणासाठी. तो म्हणजे गौरी गणपतीचा सण. आम्ही या सणाला एकत्र येऊन इतकी धमाल करतो गावी, खूप मजा येते. आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात श्री गणेशापासून करतो. म्हणूनच आज आपण या चॅनेलची सुरुवात ही बाप्पांच्या आगमनाने करतोय. तर ड्रॉइंग रूमच्या या एरियामध्ये आपण गणपती बाप्पा बसवणार आहोत. आपल्याकडे एक स्टँड आहे. हे स्टँड आहे 6x4 फीटचं. ते स्टँड बनवून घेणार आहे आणि आपल्याकडे ही काही फुलं पानांचे वेल आहेत, ज्यातले काही दादरवरून, काही तुळशीबागवरून घेतलेत आणि काही मिशोवरून ऑर्डर घेतलेत. तर सगळ्यात आधी आपण स्टँड बनवून घेऊया. स्टँडचा टॉप आणि बॉटम पार्ट आपण स्क्वेअर बनवून घेतलं आहे आणि यांना आपण नायलॉनच्या धाग्यांनी बांधून घेते. नायलॉनचे धागे आपण मध्ये उभे आणि आडवे बांधून घेतोय, जेणेकरून आपल्याला जी हँगिंग बुश फ्लावर्स अडकवायचे आहेत आणि जे पानांचे वेल अडकवायचे आहेत ते अडकवायला हेल्प होईल. हे अशा प्रकारे आपण दोऱ्यांनी बांधून घेतलंय. आता आपल्याला जे पानं आणि फुलं अडकवायचे ते आपण याच्यावरती सहजपणे बांधू शकतो. आता हे जे पाईप्स आहेत त्यांना आपण पानांच्या वेलांनी कव्हर करून घेऊया. टॉप पार्टच्या चारही बाजू वेलांनी कव्हर केल्यानंतर मधला भाग जो आहे तिकडे आपण पिंक आणि व्हाईट कलरचे हँगिंग बुश फ्लावर्स अडकवणारे. हे फ्लावर्स मी मिशोवरून ऑर्डर केले होते. मिशोवर 150 रुपयाला पॅक ऑफ 6चे स्ट्रिंग्स येतात आणि हे असं सुंदर वरचा भाग आपण बनवून घेतलेला आहे आणि हे स्टँडही उभं केलं आहे. हे दिसायला अगदी साधं सिंपल आणि सुंदर दिसतंय. स्टँड बनवून घेतल्यानंतर थोडासा मंडपाचा लुक यावा आणि पाईप दिसण्यात येऊ नयेत म्हणून आपण याच्या चारी बाजूला पडद्यांनी कव्हर करत आहे. खरं तर चारही बाजूला मला व्हाईट कलरचाच पडदा हवा होता, बट समहाव आपण 2 मरून आणि 2 व्हाईट ॲडजस्ट केल्यात. आणि हा आपल्या डेकोरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हिमालयात बसलेल्या शिवाची इमेज मी कॅनवा ॲपवर एडिट केली होती आणि नंतर त्याचा फ्लेक्स प्रिंट करून घेतलेला होता स्टँडच्या साईजचा. आता हा फ्लेक्स आपण भिंतीवर डबल टेपने चिटकवून घेणार आहे. हे फ्लेक्स आपण भिंतीवर लावून घेतले आणि आता ह्याच्या समोर आपलं स्टँड ठेवल्यानंतर आपलं डेकोरेशन ऑलमोस्ट 70% रेडी आहे. आता आणखी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लाईट इफेक्ट्स. आपण जी हिमालयात बसलेल्या शिवाची थीम रेडी करत आहे त्याची एक परफेक्ट इमेज दिसण्यासाठी ब्ल्यू आणि व्हाईट लाईट परफेक्ट असेल असा अंदाज होता, पण नक्की छान काय दिसेल हे माहिती नव्हतं. म्हणून आपण एक 4 मीटरची स्ट्रिप लाईट घेतली आहे ज्याला रिमोट असतो आणि लाईट्स चेंज करता येतात, जेणेकरून जे परफेक्ट दिसेल ती लाईट ठेवता येईल. तर आपण स्टँडच्या समोरच्या 3 बाजूला ती लाईट स्ट्रिप लाईट फिक्स करून घेतली आहे आणि बाप्पांच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशी एक स्पॉटलाईट वॉर्म कलरमध्ये ही आपण तिकडे फिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यानंतर अगदी लास्ट टचअपमध्ये स्टँडचा समोरचा पाईप जो दिसतोय त्याला कव्हर करण्यासाठी आपण हे फ्लावर्स इकडे फिक्स करून घेते. हे आम्ही तुळशीबागेत घेतले होते. एक मुलगी होती तिकडे आणि तिने खूप छान प्रकारे हे विणून दिलं होतं. हे 4 फूटचं 250 रुपयाला विकत घेतलेलं होतं. हे आपण इकडे धाग्यांनी बांधून फिक्स करून घेतलंय आणि स्टँडचा समोरचा खालचा जो पाईप आहे तो विजिबल आहे, त्याला आपण ह्या रोज फ्लावर्सनी डबल टेपनी चिटकवून कव्हर करून घेते. हे रोज फ्लावर्स मी मिशोवरून घेतले होते. हे 108 रुपयाचे 50 रोज फ्लावर्स आले होते. ते आपण इकडे लावून घेते. आपलं डेकोरेशन कंप्लीट झालंय. आता आपण बाप्पांची मूर्ती ठेवण्यासाठी एक टेबल ठेवत आहे. याला आपण टेबल क्लॉथ किंवा साडीने कव्हर करणार आहे. आणि सगळं काम करून थकलेले, दमलेले, भागलेले आमचे हे बंधुराज आणि मी. हॅलो एव्हरीवन, सुप्रभात, शुभ सकाळ. तुम्हा सगळ्यांना श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.
आम्ही सगळे तयार झालोय बाप्पांच्या आगमनासाठी. चला तर बाप्पांना घरी घेऊन येऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी आपल्याला उंब्रजला जावं लागणार आहे. उंब्रज आमच्या गावापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आपल्याकडे गाडी आहे म्हणून ठीक, नाहीतर इथून प्रवास करणं खूपच अवघड असतं. ST किंवा वडापच्या जीप याच्याशिवाय ऑप्शन नसतो. उंब्रजमध्ये पोहोचताच आम्हाला एका मंडळाच्या गणपतीची मिरवणूक पाहायला भेटली. इकडे बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आमची कोल्हापूरची ताई आहे, ती आणि तिची मुलगी येत आहेत गणपती बाप्पांसाठी. आपण त्यांना पिक करणार आहे आणि मग गणपती बाप्पांना आणायला जाणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. इकडे बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण ताईला पिक केलंय आणि आता चला गणपती बाप्पांना घ्यायला जाऊया. आमच्या मातोश्रींनी खास बजावलं होतं की कुंभार दादांना त्यांचे पैसे देताना रिकाम्या हातांनी पैसे देऊ नयेत, ते नारळ, सुपारी आणि विडा असं ठेवून द्यावं. त्याची तयारी करून आपण आता कुंभार दादांच्या घरी चाललोय. आणि फायनली इथे आपले गणपती बाप्पा. इथे बाप्पांची पूजा करून आपल्या बंधुराजांनी गणपती बाप्पांना घेतले आणि आता आपण घरी चाललोय. परत 18 किलोमीटर प्रवास करून आपण आपल्या गावी आलोय. आपण घरी पोहोचेपर्यंत आपल्या मोठ्या भगिनी आणि आपल्या मातोश्री यांनी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी केलेली असेलच. आणि जसं मी सांगितलं होतं तसंच आमच्या मातोश्रींनी सुंदरशी रांगोळी काढून गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी केली आहे. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा तुझीच छा. आपल्या दादासाहेबांची तब्येत जरा अचानक बिघडली, त्याच्यामुळे बाप्पांना मी घेतलं. आता आपण घरात जाऊ आणि बाप्पांची पूजा करून त्यांची स्थापना करू. मना आनंदी आनंद हो, आज वाजत गाजत आमच्या आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, पद्मनाय नमः, अनिरुद्धाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः. कोणही सर्वत्र चंदनं न वने वने, सुंदरोपी सुशिलोपी पुललोपी महाधरा. शोभते नवीना विद्या, विद्या सर्वस्य भूषणम्. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या. तर अशा प्रकारे फायनली आपल्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालंय. आता इथून पुढे 10 दिवस पूजा, प्रार्थना, गणपती बाप्पांची आराधना आणि 10 तारखेला गौरीचं आगमन होणार आहे. तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.